नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत भरड्याचे वडे। त्यासाठी साहित्य काय लागेल ते आपण बघून घेऊया। वाटीभर भरडा घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, धुवून चिरून घेतलेली आहे, हळद हिंग आहे, जिरं आहे, हिरवी मिरची आणि मीठ जिरं असा खरडा घेतला आहे। जर हिरवी मिरची तुम्हाला चालत नसेल तर या ठिकाणी लाल तिखटाचा वापर करायचा आहे, पण लाल तिखट हे गरम मसाला वाला नसावं, साधं लाल तिखट असावं, म्हणजे मिरची पूड असावी। मीठ घेतलं आहे। आता या सर्वाला आपण 2 पळ्यात तेल कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य आणि तेल असं भरड्यामध्ये घालून आपण त्याचा डो बनवायचा आहे आणि बनवायचे आहेत वडे। चला आता आपण वडे कसे करायचे ते पाहूया। आपण सर्व साहित्य आता एकत्र करून घेऊया। हा भरडा आपण काढून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व साहित्य घालून घेऊया एक एक करून। मीठ घालून घेतला आहे, मिरचीचा खरडा घालून घेतला आहे, हळद आणि हिंग घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आणि हे जे गरम तेल केलं आहे आपण, आपलं स्वयंपाकघरातलं माप आहे 2 पळ्या, ते आपण खूप गरम केलेलं आहे, कडकडीत तेल करायचं आहे आणि ह्याच्यावर घालायचं आहे। आता हे आधी चमच्याने आपण सारखं करून घेऊया आणि पाणी घालून आपण ह्याचा एक गोळा बनवून घेऊया। हे पहा, आपलं तेल घालून झाल्यावरती, गरम तेल घालून झाल्यावर सर्व हे पिठाला आपण तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण हे पाणी घालून मळून घ्यायचं आहे। हे पहा, आता ज्या पातेल्यात आपण तेल गरम केलं त्याच पातेल्यात मी पाणी थोडंसं घेतलं आहे। पाणी हे थोडंसंच लागणार आहे, याला जास्ती पाणी लागणार नाहीये। आता हे पाणी कोमट झालं आहे। कोमट पाणी घेतलं तरी चालेल, गार घेतलं तरी पण चालेल, पण एकदम गरम पाणी घ्यायचं नाहीये। या पद्धतीने आपण ह्याचा गोळा बनवून घेऊया। एकदम सैल नाही आणि एकदम घट्ट नाही असा हा गोळा भिजवायचा आहे। एकदम सैल केला तर तो आपला वडा तेलामध्ये विरघळून जाईल। आपण यामध्ये जे कडकडीत तेल घातलं तेही साधारण पीठ कमी असेल तर 1-2 पळ्या, 1.5 पळी एवढंच घाला, जास्ती घालू नका। तेलाचं मोहन जास्ती झालं तरी पण हा वडा विरघळून जातो। हे पहा, या पद्धतीने आपला हा गोळा बनवून झालेला आहे। आपण इतपतच घट्ट ठेवायचा आहे तो। इथे थोडंसं मी तेल घालून घेतलेलं आहे आणि आपण ह्याला आता तेल लावून घेऊया, म्हणजे तो आपला पिशवीला, आपण प्लास्टिक पिशवीवर हे थापणार आहोत तिथे चिकटणार नाही। आता हे आपण वडे थापून घेऊया। वडे थापताना पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मग वडा थापायचा आहे। त्या पिशवीला आपण तेल आणि पाणी असं लावून घ्यायचं आणि मग वडा थापूया आणि वडे थापून हे तळायचे आहेत। हे पहा, एवढा घट्ट घेतलेला आहे, घट्ट भिजवायचा आहे। अगदी घट्ट नाही, अगदी सैल नाही, पण शक्यतो घट्टच भिजवायचा। एकदम सैल झालं तुमचं हे पीठ तर मग तो आपला वडा तेलामध्ये विरघळून जायला सुरुवात होईल, तो सुटायला लागेल। साधारण वडा करायला आपण ही एवढी लाटी घ्यायची आहे। तर हे असं आपल्या हाताला चिकटतं, यासाठी आपण पाणी आणि तेलाचा वापर करायचा आहे। हे पहा, एवढा घ्यायचा आहे आणि मग हे पिशवीवर, प्लास्टिक पिशवीवर थापायचं आहे, किंवा तुमच्याकडे प्लास्टिक पेपर असेल त्याच्यावरही थापा। असे हातानेही थापून घातले जातात पण ते जाड होतात, म्हणून आपण पिशवीवर थापूया आणि मग बघूया वडा कसा करायचा तो। हे पहा, आपण इथे पोळपाट घेतला आहे आणि ही प्लास्टिकची पिशवी अशी कापून घेतलेली आहे। त्याच्यावर बाजूला पाणी आणि तेल ठेवलेलं आहे। पाण्याचा हात लावला आहे, 1-2 बोटं ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हा एवढाच गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन हा थापायचा आहे। आता हे बाजूनी ब्रेक झालं ते एकीकडे आपण असा अंगठा लावायचा आहे आणि मग तो थापायचा आहे वडा।
हा पहा, हा अजून व्हायला हवा आहे. पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे तो आपल्या हाताबरोबर वर उचलला जात नाही. तो आपल्या हाताबरोबर थापताना वर उचलला जातो. या कडा ब्रेक होतात ह्या अंगठ्याने आणि बोटाने सारख्या करून घ्यायच्या. आणि वडा एकदम पातळ नाही करायचा, थोडासा जाडच ठेवायचा आहे. हा या पद्धतीने आपला वडा तयार झालेला आहे. हा आपण आता बाजूला काढून ठेवायचा आहे. 4-5 वडे करून घ्यायचे आणि लगेच तळायचे. हे जास्ती करून ठेवायचे नाही, नाहीतर हे चिटकून बसतात. आपण आता एक दुसरा वडा पण करून घेऊया. आता पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. पूर्ण तेलावर सुद्धा होतो छान, पाहू शकता तुम्ही इथे. फक्त जास्ती तेल नका लावू, नाही तर मग तो सुटून जाईल. त्याला जास्ती मोहन चालत नाही. आपण ह्याच्यात मोहन घातलेलंच आहे, म्हणून आपण पाणी आणि तेल असा वापर करायचा आहे. पिशवीला पण आपण ह्या पेपरला पाणी आणि तेल लावून घेतलेलं आहे. हे पहा, या पद्धतीने अजून एक वडा आपला बनलेला आहे. असे आता आपण अजून 2 बनवून घेऊया आणि तळूया. 4 वडे एकदम करायचे, तळायचे. खरं म्हणजे एकीकडे इथे वडा करायचा, बारीक मीडियम गॅस ठेवायचा, तेल तापवून घ्यायचं आणि वडा तळायचा आहे. हे पहा, आपण या पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत इथे. आता हे 4-5च वडे आहेत, हे पहिले तळून घेऊया, नाहीतर हे केळीच्या पानाला चिटकून बसतील. आता आपले जे वडे झाले आहेत ते आपण तळून घेऊया. 4-5 वडे करून तळून घ्यायचे आहेत. गॅस मोठा ठेवलेला आहे, याला तेल तापलेलं लागतं चांगलं. जास्ती करून ठेवायचे नाही, मग ते सुटून जातात आपले वडे. पूर्ण होऊन द्यायचं आहे आणि मग पलटी करायचं आहे. आता ह्याला मध्ये भोग पाडायची प्रथा नाही आहे, याला मध्ये भोग नाही पाडत. हा अखंड ठेवायचा आहे वडा. आणि याला आपण तीळ घातलेले नाहीये. तुम्हाला तीळ पाहिजे तर तुम्ही घालू शकता, पण या दिवशी तीळ वापरत नाही. फक्त वडे करायचे असतात, साधे वडे करायचे असतात. तुम्ही एरवी खायला केले तर ह्याच्यामध्ये तीळ वापरू शकता. आता हा वडा बघा, म्हणजे टाकतानाच थोडासा ब्रेक झाला, तुटला तो, म्हणून करून ठेवायचे नाही. आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते 4-5 करून ठेवले होते. आता मी एकीकडे करणार आणि एकीकडे तळणार. गॅस फक्त ह्याचा कमी जास्त करावा लागतो आपल्याला, ते ध्यान द्या. तेल गरम आहे, सावकाश टाका. आता हा फुलला आहे. आता हा पलटी करायचा. पलटी करताना हळूवार करा, अंगावर तेल उडू शकतं तुमच्या, कारण ह्याला खूप गरम तेल लागतं. ह्याला साधारण कोमट किंवा असं तेल चालत नाही. फुल गॅसवरच हे वडे तळायचे आहेत. आणि अगदीच खूप तेल तापलंय असं वाटलं तर थोडासा गॅस आपण कमी करायचा. आपल्याला स्वतःला ते कळतं नेहमी आपलं तेल जास्ती तापलं आहे, मग आपण तो गॅस कमी करू शकतो. या पद्धतीने आपण आता वडे तळून घेऊया. हा पहा, एकदम फुलतो तो वडा. आणि नरी नाही फुगला तरी काही हरकत नाही, तो वडा चवीला तुमचा चांगलाच लागतो. तुमच्या थापण्यावरती असते. तुम्ही जाड थापला तरच तो फुलणार, जर पातळ केलात तर तो फुलणार नाही, फुगणार नाही. फुलणार नाही, फुगणार नाही. बघा, बोलता बोलता पण चुकायला होतंय. कोणी कोणी म्हणतं व्हिडिओज तर करता तुम्ही, किती सोपं आहे, पण तेवढं सोपं नाही आहे. प्रत्यक्ष व्हिडिओ करून पहा, म्हणजे तुम्हाला समजेल किती कठीण असतंय ते. आता हा व्हिडिओ माझा मीच करत आहे, माझ्याकडे कोणी व्हिडिओ करायला नाही आहे.
पहिला मुलगा होता पण तो कामाला जातो, तेव्हा त्याची आता साथ फक्त थोडीच मिळते मला. गॅस पहा मी आता बारीक केला होता, आता परत मोठा केला आहे कारण तेल खूप तापलं आहे. असं आपल्याला समजतं, मग आपण गॅस कमी जास्ती करायचा. आता हे वडे तळताना किंवा भोपळ्याच्या पुऱ्या करताना हे अवश्य करावंच लागतं, गॅस कमी जास्ती करावा लागतो. भोपळ्याच्या पुऱ्या तुम्ही लाटून ठेवल्यात तरी चालतं, पण हे वडे आपल्याला थापून ठेवता येत नाही. एकीकडे थापायचे आणि पटापट तळून घ्यायचे. अशा प्रकारे बनले आपले भरड्याचे वडे. हे वडे आता आपण खाऊन बघूया, चवीलाही चांगले झाले आहेत. हे तुम्ही दह्याबरोबरच शक्यतो खायला चालतात किंवा हे नुसतेही चांगले लागतात कारण ह्याची चवच फार सुंदर आहे. मंडळी, आपले भरड्याचे वडे बनवून तयार झालेले आहेत. तेलकट अजिबात झालेले नाही आहेत, एकदम टेस्टी झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत. खूप छान टेस्ट आलेली आहे वड्याला. भरड्याचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट दिलेलं आहे. या भरड्यापासून तुम्ही थालीपीठसुद्धा लावू शकता. आता याच्यासोबत खायला आपण दही ठेवलेलं आहे. दह्याबरोबरच हे वडे खाल्ले जातात. ह्याच्यामध्ये मी आत्ता तीळ घातले नाही आहेत, पण तुम्ही एरवी जर का खायला करणार असाल तर ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता. एकदम झकास वडे होतात. एकदा तरी घरी करून पहा. आधी भरडा बनवा, मग वडे बनवा, नाहीतर या अश्विनीकडे वडे खायला. चला, हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब म्हणजे माझी जान आहे, कारण तुम्ही जर का लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं तर मला हुरूप येतो व्हिडिओ बनवायला. नाहीतर असं वाटतं आपण एवढी मेहनत घेतो पण त्या मेहनतीला काही फळच येत नाही. असं नको व्हायला. तुम्ही एक तरी लाईक हसत हसत करा, ही तुम्हाला अश्विनीची विनंती आहे. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा व्हिडिओसोबत होणार आहे.